पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामध्ये ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचारातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या एसआयटीनं चौकशीला सुरुवात केली। डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती ब्लड सॅम्पलची फेरफार झाल्याप्रकरणी चौकशी करत आहे। नेमक्या कोणत्या मुद्द्यांची समितीकडून चौकशी केली जाणार आहे, पाहूयात हा रिपोर्ट। देशभरात गाजत असलेल्या पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील 2 डॉक्टर गजाआड झाले। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर या दोघांनी ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यासाठी अतुल घटकांबळे या कर्मचाऱ्याकडून 3 लाख रुपये घेतले होते। ही बाब उघड झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला, त्यामुळे सरकारलाही एसआयटी स्थापन करावी लागली। तर दुसरीकडे डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोरच्या अडचणी अजून वाढल्या, कारण महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। एसआयटीनेही चौकशीला वेग दिलाय। डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीनं ससून हॉस्पिटलच्या डीनची भेट घेतली। ससून प्रशासनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात आली आहे। तसंच ससूनच्या ब्लड लॅबचीही पाहणी करण्यात आली। शिफ्ट सीएमओची यावेळी चौकशी करण्यात आली आणि आता एसआयटी कडून नेमकी कशाची चौकशी केली जाणार आहे ते पाहूयात। पुण्याच्या कल्याणी नगरमधील अपघाताचा घटनाक्रम कसा होता, त्या दिवशी नेमकं काय घडलं, ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार कुणी केला, त्या संबंधित सगळ्यांची चौकशी होणार आहे। सीसीटीव्ही रजिस्टर बुक तपासले जाणार आहे। कर्मचाऱ्यांसोबत चौकशी समिती बोलणार आहे। 3 जणांची चौकशी समिती शासनाने नेमली आहे। आम्ही आमचं काम शासनाच्या नियमाप्रमाणे माहिती घेणं सुरू आहे आणि तसे आम्ही आता रेकॉर्ड्स वगैरे गोळा करण्याचं काम आत्ताच सुरू झालेलं आहे अर्ध्या तासापूर्वी, आणि आज दिवसभरात ही चौकशी आम्ही चालू ठेवू। ससून हॉस्पिटलमधील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर या दोघांना रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली। डॉक्टर अजय तावरे यांनी फोन करून रक्ताचे नमुने बदलण्याची सूचना श्रीहरी हळनोर यांना दिली होती, त्यामुळे डॉक्टरांनी आरोपीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठवून प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला होता। पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक बाब उघड झाली होती। अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी पुरावे नष्ट करण्यासाठी ससून हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना पैसे पुरवले होते। या प्रकरणातल्या गैरप्रकाराची चौकशी एसआयटी मार्फत केली जाते। कर्मचारी आहेत का, कोणी पळून गेला अशी अफवा उठली होती मध्यंतरी? आम्ही आता त्याच्या संबंधी सगळी माहिती अधिष्ठाता आणि अधीक्षकांकडून घेत आहोत। जे गव्हर्नमेंटचे एमसीएसआरचे नियम आहेत, त्याच्यात चौकशीचे नियम स्पष्टपणे दिलेले आहेत, त्याप्रमाणे आम्ही चौकशी करीत आहोत आणि किती वेळ लागेल हे नाहीये, पण नियमाप्रमाणे प्रत्येक ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार झाल्याच्या गंभीर प्रकरणामुळे विरोधकांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरलंय। त्यामुळे आता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या चौकशी समितीच्या अहवालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। सरकारनं पुण्यातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करण्यास नेमलेल्या तिघांच्या समितीचं अध्यक्षपद जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळेंकडे दिलं। सापळेंच्या नियुक्तीवरून राजकीय वाद सुरू आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सवाल उपस्थित केला। ही समिती आम्हाला मंजूर नसून चौकशी निवृत्त न्यायमूर्तींमार्फत करण्यात यावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। तर आरोप करणं आणि तो सिद्ध होणं यात अंतर असून विरोधक नाहक राजकारण करत असल्याचं प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाटांनी दिलं। अजितदादा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये चौकशी एका भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून होते आहे, ज्यांच्यावर गंभीर प्रकारचे आरोप आहे। कारण ही चौकशी भरकटू नये आणि सत्यता दाबली जाऊ नये, वस्तुस्थिती पुढे आली पाहिजे आणि आरोपीवर, दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे। त्याला वाचवणाऱ्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे। प्रोटेक्शन देणाऱ्यावर, तो कितीही मोठा पॉलिटिकल माणूस असू दे, यासाठी न्यायिक चौकशी होणे अपेक्षित आहे। भ्रष्टाचाराचे आरोप ज्याच्यावर झालेले आहेत, निश्चित त्यांची चौकशी चालू आहे, हे भाग वेगळा आहे। परंतु या प्रकरणामध्ये प्रत्येकाचं ज्याला मायक्रो लक्ष ज्याच्यावर आहे या प्रकरणावर प्रत्येकाचं आहे। म्हणून एखादा अधिकारी जर चांगलं काम करत असेल किंवा करायला जर त्याला कॅपेबल वाटला तर त्याची नेमणूक केली तर त्याच्यात काही गैर मानू नका। चौकशी हा भाग वेगळा आहे, या प्रकाराचा तपास करणं हा भाग वेगळा आहे।
पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या मित्राचा जबाब पुणे पोलीस नोंदवून घेत आहेत। अपघात घडला तेव्हा हा मित्र अल्पवयीन आरोपीसोबत होता। या मित्राचा जबाब त्याच्या आईसमोर नोंदवला जातोय। पार्टीच्या दिवशी काय झालं, अपघात कसा घडला याची चौकशी केली जाते। या मित्राच्या जबाबातून अनेक खुलासे समोर येऊ शकतात।